मुख्यमंत्र्यांनी हा खोटारडेपणा बंद करावा. माझी बहीण, माझी लाडकी बहीण जी योजना काढली आहे ना, त्या लाडक्या बहिणींना कधीतरी भेटा ना. ती बिचारी तिच्या कामाची व्यथा सांगत होती. हा हा हा, ते बघा ते बघा, पुढे बघा पुढे बघा, फोटो काढा, हा हा हा, निवेदन घ्या. अरे किती निवेदनांची कामं केली आहेत तुमच्याकडे? जी आतापर्यंत निवेदनं आली आहेत ना, ती ठेवली आहेत की कचऱ्याच्या डब्यात टाकली आहेत? ती तरी दाखवा ना आम्हाला, जनतेला दाखवा ना. हा, फक्त खोटारडेपणा करायचा, खोटं बोलायचं, नुसतं हेच येतं तुम्हाला. तुला हेच येतं एकनाथ शिंदे. निवेदन द्या मग मी नोकरीचं बघतो. अरे काय, किती लोकांची निवेदनं घेतली तू आणि किती लोकांना नोकऱ्या लावल्या? जेव्हा तुझी लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भेटायला येतं ना वर्षा निवासस्थानी, त्या पोलीसवाले हाक लावून देतात, बोलतात आतमध्ये कॉल द्या, आणि आतमध्ये कॉल केला तर कोण उचलत नाही. हे तुझं मुख्यमंत्री वर्षा निवास, थर्ड क्लास फालतू.